इंसाफ की अदालतमध्ये गायक कुमार शानूंवर आरोप आहे की हे नाटकी आहे. बघा, जनतेने तुम्हाला खूप सारे प्रेम दिले, स्नेह दिले, तुम्हाला इतके मोठे सिंगर बनवले लोकांच्या मदतीने, परंतु त्या सिंगिंगचा फायदा उचलण्यासाठी तुम्ही राजनीतीमध्ये पोहोचलात. हे बघा, मी राजकारण करत नाही किंवा मला आवडतही नाहीये. कधी मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट मी तुम्हाला जरा आठवण करून देतो. हां. जेव्हा मागच्या वेळी निवडणूक झाली होती, तर तुम्ही गाणे गायले, अटल जी को देखा तो ऐसा लगा. मला माहिती आहे तुम्ही का म्हणालात. मला माहिती आहे. मी पण नक्कीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की माझे काही आवडीचे हीरोज आहेत माझ्या आयुष्यात, ज्यांना मी खूप पसंत करतो. हे मी स्वीकार करतो, की मी अटलजींना, फक्त अटलजी नाही, जसं इंदिरा गांधी, मी त्यांना खूप, म्हणजे त्यांचे जे त्यांना त्यांच्यापासून खूप प्रभावित आहे. जसे की राजीव गांधीजी, अटलजी हे मला चांगले वाटतात. आय कांट हेल्प. जर यांच्यापैकी कोणीही जर त्यावेळी जर इंदिराजींनी मला सांगितलं असतं, की "सानू, तुम्ही माझ्यासाठी येऊन काहीतरी करा, कॅम्पेन करा." बट भाषण तर नाही दिलं मी. मी फक्त गाणंच गायलो ना. तर मी सगळ्यांसाठी गाणं गायला तयार आहे. मी ज्यांना पसंत बघा, करतो पण त्यांनी मला तुम्ही बोलवलं तर. जेव्हा हां. तुम्ही जावेद अख्तरच्या गाण्याचा पाय तोडलात, ज्यात लिहिलं होतं एक लडकी को देखा, तुम्ही गायलात अटल जी को देखा, तर त्यांना कसं वाटलं असेल? जावेदजींना तर नक्कीच आवडलं नसणार आहे. कारण की त्यांच्या लिरिक्सच्या चुकीचा वापर झाला म्हणून, त्यांच्या म्हणण्यानुसार. बट व्हॉटएव्हर इट इज, इट्स अ गुड. कारण की ते गाणं इतकं पॉप्युलर होतं, की की म्हणून त्याला आम्ही निवडलं. ते गाणं हे होतं, की ओ एक लड़की को देखा तो ऐसा लगा, एक लड़की को देखा तो ऐसा लगा, जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नरमी की बात, जैसे मंदिर में हो एक जलता दिया, एक लड़की को देखा तो ऐसा लगा. मी ऐकलंय की तुम्ही इतके दिलफेक व्यक्ती आहात, ज्या पण मुलीला भेटता तुम्ही हेच म्हणता की तुझे देखा तो ऐसा लगा. बघा, माझी ही थिंकिंग आहे. किसी से तुम प्यार करो तो फिर इजहार करो, कहीं ना फिर देर हो जाए, कहीं ना फिर देर हो जाए, किसी पे एतबार करो तो फिर इकरार करो, कहीं ना फिर देर हो जाए, कहीं ना फिर देर हो जाए. अरे यही तो दिल चुराने का अंदाज होता है. हाँ, किसी से तुम प्यार करो तो फिर इजहार करो, कहीं ना फिर देर हो जाए, कहीं ना फिर देर हो जाए, किसी पे एतबार करो तो फिर इकरार करो, कहीं ना फिर देर हो जाए, कहीं ना फिर देर हो जाए. और यही तो दिल चुराने का अंदाज होता है. हा अंदाज आहे. आता काय करावं? काही करू शकत नाही. तुम्ही कलकत्ता ते मुंबईचा जो प्रवास केलाय त्याच्यामध्ये काही आशिकी आहे, तुमची पर्सनल लाईफ आहे, सॉरी, बट काही सांगू इच्छिता का? असं कधी काही झालंय का? आशिकी? बघा, हे माझ्या गाण्यासोबत आशिकी आहे. माझ्या मुलांसोबत आशिकी आहे. तुम्ही बघा किती आशिकी. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आशिकी फिल्मचं गाणं आज पण लोक ऐकतात. हो, त्यानेच तर तुम्ही फेमस झालात. शानूजी ते विचारतायत की मध्ये जी तुम्ही आशिकी केली होती त्यांच्याबद्दल सांगून टाका. ओ, हे तर खूपच कठीण काम आहे. सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. हाँ, एक सनम चाहिए
आशिकी के लिए जान की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए बस एक जन्म चाहिए, आशिकी के